आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। महायुतीच्या सर्वच आमदारांसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद। मोदींनी कोणतेही खडेबोल सुनावले नाहीत। मोदींकडून सर्वांना उत्तम मार्गदर्शन। बैठकीनंतर दीपक केसरकरांची माहिती। एकमेकांविषयी द्वेष भावना ठेवू नका। महायुतीमधील पक्षांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा। पंतप्रधान मोदींचा आमदारांना सल्ला। जनतेपर्यंत पोहोचून जनसंपर्क वाढवण्याचं देखील आवाहन। मुंबईच्या विकासासाठी येत असल्यास मोदींचं स्वागत। मोदी लवकरच मणिपूरला देखील जातील ही अपेक्षा। मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून संजय राऊतांचा टोला। अमित शहांची तडीपारी दरोडा किंवा चोरीसाठी नव्हती। शरद पवारांच्या शहांवरील वक्तव्यानंतर विनोद तावडे यांचं ट्विट। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजित पवार यांच्याकडून फडणवीसांबाबत नाराजी। मंत्री बाबासाहेब पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या खात्यातील 2 निर्णयांना मुख्यमंत्र्यांकडून परस्पर स्थगिती। दादांकडून आमदारांसमोर नाराजी व्यक्त। सूत्रांची माहिती। एखाद्यानं भावना व्यक्त केल्यास त्याला नाराजी म्हणता येणार नाही। अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चांगला संबंध। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच मंचावर येण्याची शक्यता। बारामतीमधील उद्याच्या कृषी प्रदर्शनाकडे राज्याचं लक्ष। रत्नागिरीमध्ये पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच। रत्नागिरीच्या पालकमंत्री पदासाठी उदय सामंत यांच्या नावाची चर्चा। संख्याबळ जास्त असल्यानं भाजपही पालकमंत्री पदासाठी आग्रही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत। तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मला अद्याप कोणीही विचारलं नाही। पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया।